एकदम चमचमीत आणि चटपटीत कुरकुरीत असा पापलेट आपला तयार झालेला आहे। तर ही रेसिपी कशी बनवायची ते आपण पुढे पाहूयात। नमस्कार, सुरेखाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत भरलेला पापलेट फिश कसा बनवायचा तो। तर त्यासाठी पापलेट घेतलेला आहे आणि हे पापलेट स्वच्छ धुवून दोन्ही बाजूने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पापलेटला दोन्ही बाजूने चिरा पाडून घेतलेले आहेत। तर या आता पापलेटला आपण हळद आणि लिंबू हे दोन्ही बाजूने व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पापलेटला दोन्ही बाजूने लिंबू आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने लिंबू आणि हळद लावून झाल्यानंतर आपल्याला मसाले लागणार आहेत। तर ते मसाले आपण पाहूयात। या ठिकाणी धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, आले लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे मी 4 चमचे। तर त्या ठिकाणी तुम्ही रव्यामध्ये मिक्स करण्यासाठी तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी मी आले लसणाची पेस्ट ही पापलेटला दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे। आले लसणाची पेस्ट ही आतमध्ये अगदी चिरा आपण मारलेला आहे, तर त्या चिरांमध्ये सुद्धा आले लसणाची पेस्ट जाईल इथपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी आले लसणाची पेस्ट लावायची आहे। आणि हे राहिलेले मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आणि आता आपण जो कोटिंगला म्हणजे सगळ्यात वरती मसाला जो लागणार आहे रवा आणि तांदळाचं पीठ, तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये घालू शकता, नसेल तरी सुद्धा चालेल। रव्यामध्ये सुद्धा तुम्ही पापलेट फ्राय करून घेऊ शकता। तर त्यासाठी रव्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद थोडीशी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। तर अशा पद्धतीने वरती सुद्धा मसाल्याला आपल्याला टेस्ट यावी तर त्यासाठी आपण रव्यामध्ये हे मसाले मिक्स केलेले आहेत। तर जे आपण मसाला मिक्स केलेला होता तो मसाला आपल्याला पापलेटला व्यवस्थित असा दोन्ही बाजूने लावून घ्यायचा आहे। जिथं आपण चिरा मारलेला आहे तर त्या चिरांमध्ये सुद्धा आपल्याला मसाला हा घालून व्यवस्थित असा दोन्ही बाजूने अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। संपूर्ण सगळीकडे मसाला आपल्याला लावायचा आहे आणि हा मसाला लावून झाल्यानंतर जो आपण रव्याचा मसाला तयार केलेला आहे अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे, लावून आणि दाबून घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपला रवा लागलेला नाही त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित असा दाबून अशा पद्धतीने घ्यायचा आहे। दाबायचा आहे कशासाठी, कारण आपण जेव्हा तेलामध्ये या फिशला सोडणार आहोत तेव्हा तेलामध्ये हा रवा पसरायला नको, तर त्यासाठी व्यवस्थित असा दोन्ही बाजूने लावून आणि दाबून घ्यायचा आहे। तवा गरम झालेला आहे छान असा आणि तेलही टाकून झालेला आहे, तेलही गरम झालेला आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा पापलेट या तेलामध्ये अलगद असा सोडायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पापलेट आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे किंवा मीडियम ठेवायची आहे। गॅसची फ्लेम फुल करायची नाही। अशा पद्धतीने मंद आचेवरती आपल्याला हे पापलेट जे आहेत ते अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला पापलेट दोन्ही बाजूने पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही किती मस्त असा कुरकुरीत असा पापलेट आपल्याला दिसता क्षणीच बघता क्षणीच आपण कसं म्हणतो आवडतो किंवा खावेशी वाटतो, तशा पद्धतीने आपला हा पापलेट भाजून झालेला आहे। अशा पद्धतीने छान असा पापलेट फ्राय झाल्यानंतर आपल्याला खाताना खूपच अशी मजा येते आणि कुरकुरीत खायला सगळ्यात जास्त छान वाटतो पापलेट हा। त्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी तेल टाकून व्यवस्थित असा बारीक मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा पापलेट। खूप छान होतो। अशा पद्धतीने तुम्ही पापलेट करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन मी तुमच्यासाठी रेसिपीज घेऊन येत राहीन। अशाच
नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला मी नवीन नवीन रेसिपी जेव्हा अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्या येत राहतील. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.